हा विरोध आहे आत्तापर्यंत तालुक्याला भूलथापा मारून फसवून ठेवलेल्या रेल्वे मंत्रालयाचा. रेल्वे मंत्रालयाने आजपर्यंत आपल्या तालुक्याला रेल्वे जाणार आहे, रेल्वे गेली आहे. सुरेश भाऊंचं भाषण मगाशी मी नव्हतो इथं, पण गाडीत होतो तेव्हा लाईव्ह ऐकत होतो. ती पहिली रेल्वे हडसरून निघाली, नंतर कुठून निघाली भईकडं पाबळवरून निघाली, मग ती खाली बोगद्यातून गेली, निडगुसरला आली. तसं आहे आंबेगाव तालुक्याला आत्तापर्यंत विकासाचे फक्त डोळे लागले, पण त्या विकासाची डिलिव्हरी कधी झालीच नाही. त्यामुळे त्याचं बारसं हे कधी होणार नाही. पण नंतर आम्हाला वाटलं की तो कुठेतरी गुंतला आहे, म्हणून 3 इडियटच्या पिक्चरप्रमाणे आम्ही पंप लावून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आमचाही पंप तो आता फेल झाला आहे. त्यामुळे आता त्या विकासाला कुठेतरी गती देण्याची आणि जोरदार पुश करून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि त्या गरजेसाठी आम्ही सर्वांनी सर्वपक्षीय आंदोलन छेडलं आहे की हा विरोध नुसतं इथल्या सामाजिक आणि इथल्या लोकलपुरतं न थांबता हा विरोध दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी मला तुम्हाला तुमच्या मार्फत माझ्या जनतेला सर्वांना एक प्रार्थना करायची. सर्वांनी टपालामध्ये जाऊन 1.5 रुपयाचं टपाल विकत आणायचे. टपालावरती नरेंद्र मोदीचं नाव लिहून, त्यांचा ॲड्रेस लिहून अशी लाखो टपाल गेली पाहिजेत की साहेब आमच्या तालुक्याचा आणि आमच्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर व्हायचा असेल तर जी आपल्या शिक्षणाची माहेरभूमी आहे आणि जी पावनभूमी आहे, म्हणजे शिक्षणाची माहेरभूमी पुणे आणि पावनभूमीचे नाशिक, या दोघांना जोडणारी जी रक्तवाहिनी आहे ही रक्तवाहिनी आंबेगावात धडधड करते. त्याचं हृदय आंबेगावात आहे. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल, हे जर तुम्ही केलं तर ह्या पूर्ण पट्ट्याचा विकास निश्चित होणार आहे. येथील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे, येथील उद्योगधंद्यांचा विकास होणार आहे. आणि हा सगळा विकास झाल्यानंतर आमची जी जनजी आहे, आता नवीन आपली जी जनजी आहे यांचा विकास होणार आहे. लोकांना कसं होतं की जनजी लोक नंतर हमरीतुमरी होतात, शिवीगाळ करतात, त्यांच्यामार्फत चुकीच्या गोष्टी पसरवतात. पण त्यांना त्रास जर तुम्ही ठेवला नाही तरी लोक तुमचासुद्धा गुण घाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मला तुमच्यातर्फे आणि तुम्ही खाली हेडलाईनला मोदींचा पत्ता हा तुम्ही तुमच्या प्रत्येक स्क्रीनवर चालवा की प्रत्येक घराने 1 लेटर हे मोदीला पाठवा. असे लाखो लेटर जेव्हा मोदीला होतील तेव्हा त्यांच्या मन की बातमध्ये त्यांना ह्या गोष्टीचे नक्कीच विचार करून ती बात त्यांना मन की बातमध्ये सांगावी लागेल किंवा ही बात दुखते कुठे. दुसरा विषय आहे JMRTमुळे रेल्वे राहिली. ह्या सगळा अफवा काल कोल्हे साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांनी जेव्हा माहिती अधिकारात JMRTला पत्र दिलं तर त्यांची युनिव्हर्सिटी कोणी मागितलीच नाही. म्हणजे काय झालं आहे, हा विकास हा ढोंगीपणाचा, म्हणजे फक्त पोट गॅसने फुगलं होतं, पण सांगितलं की आता डिलिव्हरी होणार आहे भाऊ, पण ती डिलिव्हरी काही होतच नाही, कारण आतमध्ये बाळ नाही जे ते फक्त गॅसने पोट फुगलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि आपल्याला म्हणजे सार्वभौम विकास, सार्वभौम म्हणजे काय, पुणे ते नाशिक हा विकास घडवण्यासाठी रेल्वे झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी अहिंसक मार्गे म्हणजे काय, टपालाद्वारे आपलं निवेदन मोदीला पाठवा. अशी लाखो टपालं जाऊ द्या. सत्यजित तांबेंना पण तुमच्या मार्फत मी रिक्वेस्ट करतो की तांबे साहेब तुम्ही तुमच्या इथून, आम्ही आमच्या इथून आणि आमच्या ऑफिसमधून उद्यापासून आम्ही लाखभर टपाल विकत आणून प्रत्येकाला घरी वाटणार आहे की बाबा तुम्ही फक्त भरून द्या, ॲड्रेस लिहा, आम्ही पोस्ट करतो की जेणेकरून ही लाखो टपालं ही मोदींकडे जातील. आणि मोदींच्या कानावर एकदा गोष्ट आढळली तर नक्कीच ज्याप्रमाणे आपल्या भारताचे युगपुरुष आहेत ते काहीतरी त्यावर नक्कीच निर्णय घेतील असं मला म्हणायचं. पुणे महाविकास होण्यासाठी तुम्ही आता बोलले सर्व विकास झाला पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, पण या ठिकाणी तालुक्याचा एकच प्रश्न असून 2 आंदोलनं होतात, ते का होतात? तालुक्याचा प्रश्न एक आहे, परंतु दुसरं आंदोलन जे आहे हे आपली पापं झाकण्याचं आहे. एक लक्षात घ्या, तालुक्यावर असताना माणूस हा तालुक्या जनतेवर असतो, त्याला पक्ष माहीत नसतो. आणि ज्याला पक्ष माहीत असतो त्या पक्षावर पडलेले डाग असतील, नळ चोरी असेल, बेसळ असेल, काय असेल, ते डाग लपवण्यासाठी आम्ही देखील आंदोलन करतोय हे दाखवून तिथे गेले असतील. पण त्यांचे नेते सांगतात आंदोलनं करून काही होत नाही. पण साहेब, हा महात्मा गांधींवरच्या देशावर चालणारा हा भारत देश आहे. इथे प्रत्येक गोष्ट या आंदोलनानंतरच भेटली आहे. तुमच्या सुतीचं आंदोलन असू, तुमच्या देशाचं स्वातंत्र्य आंदोलन असू, प्रत्येक गोष्टीला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि हा देखील पर्याय आंबेगावची जनता, जुन्नरची जनता, पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जनता आंदोलन करूनच हा न्याय मिळवण्याच्या राहणार. या आंदोलनामध्ये सहकार्य जर भूमिका जर नाही मिळाली तर पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल? मी सांगितलं तसं पाहिलं तर मी या राजकारणात आंबेगावात खूप नवीन आहे. आपल्या इथे सर्वात जुने सुरेशभाऊ भोर असतील, अरुणभाऊ गिरे असतील, निकम साहेब असतील, सगळे असतील. या सगळ्यांनी आंबेगाव तालुक्यातील स्वतःच्या आयुष्याची 30-30 वर्ष या तालुक्याला दिली आहेत. ते पक्षातर्फे दिले असतील, समाजसेवेतर्फे दिले असतील, काहीतर्फे दिले असतील. पण हे सर्व देताना त्या सर्वांच्या विचाराशी लावून संलग्न होऊन आम्ही काहीतरी ठोस पाऊल उचलून
आमची देखील इच्छा आहे की जर तालुक्याच्या जनतेने साथ दिली तर जंतर मंतरवर आपण देखील भाऊ 7 दिवस आपण तिथे आंदोलन करू शकतो. पण त्यासाठी तालुक्याची साथ सगळ्यांच्या कृती समितीला बाबाजी काळे असेल आणि बाबाजी काळे मग आम्ही पूर्ण क्षमतेने उभे आहे. बाबाजी सासकर, हां. किंवा बाबाजी तुम्ही याच्यावरती लीड घ्या, आम्ही देखील तुमच्या मागे जंतर मंतरवर बसू आणि हा लढा हा आपण लढून जिंकू. पुणे एक मिनिट पुणे बरं का, पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, परंतु विद्यमान खासदार मात्र आंदोलनात कुठे दिसले नाही. काय मत आहे तुमचं? विद्यमान खासदारांशी माझा काही संपर्क होत नाही. ज्यांचा संपर्क होतोय मी त्यांना विचारा, ते संपर्क करून सांगतील. नाही पण आलं पाहिजे ना, जनता रस्त्यावर आहे म्हणजे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे ना. पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आता त्यांच्या बाबत या काही चर्चा करणार आहे. याबाबत तुम्ही काही रेल्वे प्रस्तावाबाबत काही चर्चा करणार आहात? त्यांच्याबाबत आमची ऑलरेडी 3 वेळा चर्चा झालेली आहे आणि भाईंचं सगळ्यात पहिलं सांगणं आहे, आपलं काम फक्त जनतेशी, सत्ता येईल सत्ता जाईल पण जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी भाईंनी याच्यावरती स्वतः पुढाकार घेतला आहे, पत्रव्यवहार ते करत आहेत आणि इव्हन पुढच्या वेळेस जे भेटेल जातील दिल्लीमध्ये तो हा सुद्धा बोलतील विषय. तुमचं उपमुख्यमंत्री तुमचे आहेत, मग तुमचं शिष्टमंडळ भेटायला जाणार का खेड आंबेगाव? आमचं शिष्टमंडळ नाही तर आम्ही पूर्ण तालुक्याचे आमचे जेवढे काही शिवसैनिक आहेत, जे आमचे आहेत, जे आमच्या जवळचे शिवसैनिक आहेत, या सर्वांतर्फे आम्ही तालुक्याची मागणी म्हणून सगळ्यांना घेऊन आपल्या शिवसेनेतर्फे किंवा शिवसेना जरी आमच्या असेल तरी सुद्धा आम्ही भाऊंना घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आणि दिल्लीमध्ये राज्यमंत्र्याला हे आपल्या रेल्वे मंत्र्याला हे निवेदन देऊ. अहो आज का श्रेय घेऊन येणं त्याचं कसं आहे माहिती ना, आपली किती फाटली असेल किती लपवली ती फाटलेली इकडून दिसत तिकडून दिसत. त्यामुळे तुम्ही किती जरी सांगितलं श्रेय ते होणार नाही. कोणतंही काम केलं जात नाही, कोणीही करायचं ठरलं. शेवटी बघा रस्त्यावर येईल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, गाड्या अडवाल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. ते आंदोलनासाठीच कराल ना, का नुसतं श्रेय घ्यायचंय म्हणून काम करायचं असं नाही. त्याची वळसे पाटील देखील रस्त्यावर आले होते, मग त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही आता शेवटी लोकप्रतिनिधी आहे, त्यांना वाटलं असेल आंदोलनाचा काही ना काही प्रभाव त्यांच्यावर पडला असेल, त्यांना खात्री झाली असेल का आंदोलनाने प्रश्न सुटतात म्हणून ते रस्त्यावर आले. तुम्ही याबाबत काय चर्चा केली? सत्तेमध्ये असताना, सत्तेचे मुख्य पदाधिकारी असताना, घटक असताना, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना आमची अपेक्षा आहे त्यांनी राज्यामध्ये देशामध्ये जाऊन या प्रश्नाची तड लावायला हवी होती जेव्हा ते बंद पडलं तेव्हा. पण त्यांनी त्यावेळेस नसेल मिळालं. पण आज का वहिनी त्यांना जर हे लक्षात आलं असेल आणि त्यांनी भाग घेतला असेल तर निश्चित स्वागतार्थ. या आंदोलनाबाबत चर्चा